तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्ते बांधकामात मोठा भ्रष्टाचार आणि गंभीर गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला जात आहे। अत्यल्प सिमेंटसह राख व क्रशर डस्टचा सर्रास वापर करून दर्जाहीन रस्ते निर्मिती केली जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। यामुळे संपूर्ण कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासनाच्या निधीची उघड लूट आणि अपव्यय होत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे। 2023-24च्या प्रशासकीय मान्यतेनुसार तालुक्यातील 3 प्रमुख रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे। या कामाचे कंत्राट तिरोडा येथील त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन यांना असून लाखांदूर व लाखनी तालुक्यातील एकूण 5 रस्ते प्रकल्पच याच कंपनीकडे आहेत। मात्र ह्या रस्ते निर्मितीच्या कामांना कोट्यवधींचा निधी असताना देखील दर्जा मात्र ढासळलेला असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता मनोज चिजघरे, भंडारा। गाव घोडेझरी इथे राजनीतिकरांना रोडचा मटेरियल तयार करण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात राखडीचा वापर केला जात आहे। सिमेंट टाकलेच जात नाही आहे। त्या ठिकाणी संबंधित विभागाचे इंजिनियर सावरकर मॅडम प्रत्यक्षदर्शनी आजच्या तारखेला हजर असताना त्यावेळेस चौकशी केला असता त्या सावरकर मॅडमनी स्वतःच्या चेहऱ्याला दुपट्टा बांधून सारी उडवाउडीचे उत्तरं दिलेले आहेत। आज एवढा करोडो रुपयाचा शासनाकडून निधी मंजूर झालेला आहे ग्रामीण भागामध्ये पंतप्रधान रोजगार योजनेतून रोड तयार करायसाठी, परंतु त्याच्यामध्ये निकृष्ट दर्जाचे रोड तयार होत आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हजारो ब्रास रेती त्या ठिकाणी उपलब्ध झाली कशी? कारण आजपर्यंत लाखांदूर तालुक्याचे घाट हे बंद होते आणि त्या ठिकाणी हजारो ब्रास रेती आणि ती राखड त्या ठिकाणी पडलेली आहे। ह्यावरून असे लक्षात येते की महसूल विभागाचं सुद्धा तिथं काहीतरी साठगाठ आहे आणि ह्या सर्वस्वी जबाबदार सन्मान श्रीमती सावरकर मॅडम आहेत। सावरकर मॅडमला प्रत्यक्षदर्शनी विचारलं असता आजच्या तारखेला म्हणजे आज 30 तारखेला विचारलं असता त्या मॅडमनी उडवीचे उत्तरं दिलेलं आहे। त्यावेळेस त्यांना हेही सांगितलेलं आहे की सन्माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी रोड चालू होत आहे त्याच ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीमार्फत आमरण उपोषण करण्यात येईल। कारण ते कंपनी एक तर डायव्हर्ट करा नाही तर रोडचं कामच पूर्णपणे बंद करा। सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ह्या रोडची पूर्णपणे चौकशी करण्यात यावी ही मागणी करत आहोत। नाव काय? माझे नाव विनोद दागोजी ढोरे, मुक्काम पोस्ट सरांडी बुद्रुक, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा। शिवसेना तालुका प्रमुख म्हणून लाखांदूर तालुक्यामध्ये मी काम करत आहे। आज खरं पाहता ह्या त्रिमूर्ती कॉन्ट्रॅक्टच्या म्हणजे ज्या ठिकाणी पूर्ण मटेरियल तयार होत आहे त्या ठिकाणी आम्ही संबंधित कार्यकर्ते आले असता असं निदर्शनास आलेलं आहे की ह्या त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनद्वारे कमीत कमी लाखांदूर तालुक्यातील 6 रोड तयार होत आहेत आणि बाकीच्या तालुक्यामध्ये सुद्धा जवळपास 4 ते 5 रोड तयार होत आहेत। आता याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की ह्या ठिकाणी मटेरियल जो तयार होत आहे तो पूर्ण राखडीद्वारे तयार होत आहे। याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा सिमेंटचा वापर केला जात नाही। ह्या ठिकाणी म्हणजे जे संबंधित विभागाचे जेई आहे सावरकर मॅडम हिला तो विचारलं असता ती उडवाउडवीची उत्तरं देत आहे। म्हणजे नेमकं ह्या तालुक्यामध्ये लाखांदूर तालुक्यामध्ये एवढा सिमेंट काँक्रीटच्या रोडचा बांधकाम होत असताना एवढा भ्रष्टाचार का जिथं सिमेंट टाकायला पाहिजे तिथे राखड टाकलं जात आहे। त्यामुळे ह्या माध्यमातून सरकारला आपण हे कळवू इच्छितो की संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराची लायसन कॅन्सल करून दुसऱ्या कंपनीला हा काम देण्यात यावा।